नमस्कार, मी वृषाली पाटील. बातमीपत्राची सुरुवात करूया पहिल्या ब्रेकिंग बातमीने. नाशिकमध्ये शिंदेंच्या बॅगांमध्ये पैसेच होते असं संजय राऊत म्हणतात. मुख्यमंत्र्यांची नोटीस मी स्वीकारली, माझ्यावर खटला दाखल करावा असं संजय राऊतांनी म्हटलंय. सामनात मी सत्याच्या आधारावरच लिहितो असं संजय राऊतांनी म्हटलंय. तर ज्यांनी शिवसेनेचे तुकडे केले त्यांच्यावर काय विश्वास ठेवणार असं शिरसाट यांनी म्हटलंय. जो दाखवला नाशिकचा मुख्यमंत्र्यांनी त्या बॅगा अशा नेता आहेत, ते पैसेच होते आणि अमाप पैशाचं वाटप जरी केलं तरीही एकनाथ शिंदे, अजित पवार यांना महाराष्ट्रात यश मिळणार नाही ही माझी भूमिका कायम आहे. 4 जून नंतर चक्र उलटं फिरणार, हे लक्षात. चक्र उलटं फिरणार आहे. आम्हाला चिंता नाही, आम्हाला भीती नाही. भ्रष्टाचारातून निर्माण झालेल्या सरकारनं, घटनाबाह्य सरकारनं भ्रष्टाचाराचा आरोप केला म्हणून मला नोटीस पाठवली. ती नोटीस मी स्वीकारलेली आणि त्यांनी या संदर्भात माझ्यावरती, आमच्यावरती कोर्टामध्ये खटला दाखल करावाच माझं आव्हान आहे. सामनामध्ये विशेषतः मी जे लिहितो, मग अग्रलेख असतील, रोखोक असतील, हा सत्याचा आधारच असतो. म्हणून तुम्ही माझ्याशी चर्चा करता आणि मला प्रश्न विचारता. पाडापाडीचा खेळ अंतर्गत झालेलाच आहे. संजय राऊतच्या स्टेटमेंटला महत्व नसतो. काय तो संजय राऊत काय बडबडतो? ज्याने उभाटा संपवली, ज्याने शिवसेनेचं 2 तुकडे केले, त्याच्यावर कोणता विश्वास ठेवायचा? ज्याच्यावर विश्वास ठेवून शरद पवारने विश्वास ठेवला त्यांनी आपल्या पक्षाचा नुकसान केलं. हे दळभद्री पायाचे लोक ज्या ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणचा सत्यानाश झाल्याचं समजा. 100% तो पक्ष, त्याच्या घरामध्ये भांडणं किंवा तो पक्ष संपेल एवढं मात्र आम्ही अग्रलेख जरी लिहित नसलो तरी हे सत्यवचन आहे.